मी श्यामल, वय 28, लग्न होऊन 3 वर्षे झाली. आमचे छोटेसे घर मुंबईच्या उपनगरात आहे. नवरा राहुल बँकेत काम करतो. चांगला माणूस आहे. कधी कधी खूप काळजी घेतो, पण काम इतकं की घरी येऊनही फोनचं स्क्रीन पाहत बसतो. आज सकाळी अचानक त्याला पुण्याहून मुंबईला जायला लागले. मीटिंग म्हणाला. उद्या सकाळपर्यंत येईन बाबा, असं म्हणून त्याने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि निघून गेला. दार बंद होताच घर एकदम शांत झालं. मी स्वयंपाकघरात गेले. जेवण बनवलं, पण एकटीने खाताना कसं तरी वाटलं. टी.व्ही. लावला, पण मन लागेना. रात्रीचे 9 वाजले. खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होते. रस्त्यावर दिवे लागले होते. लोक घरी परतत होते. मला मात्र कोणी नव्हतं. राहुलचा फोन आला. जेवलीस का? लवकर झोप. मी हो म्हणाले, पण मनात काहीच बोलले नाही. बेडरूममध्ये आले. कपडे बदलले, केस सोडले, आरशात स्वतःला पाहिलं. कॉलेजची श्यामल अजूनही आत कुठेतरी आहे का? तेव्हा मी खूप उल्हासाने भरली होती. हसायची, गाणी म्हणायची, स्वप्न बघायची. आणि त्या स्वप्नात आर्यन होता. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. तो इंजिनिअरिंगचा, मी आर्ट्सची. पहिल्याच भेटीपासून आम्हाला एकमेकांकडे ओढ लागली. तो शांत, बोलका, माझ्या प्रत्येक गोष्टीला समजून घ्यायचा. आम्ही कॅम्पसच्या बॅगेत बसून तासनतास बोलायचो. हातात हात घालून फिरायचो. त्याचे ते हसणे, त्याचे डोळे आजही मला आठवतात. मग त्याच्या वडिलांची ट्रान्सफर दिल्लीला झाली. आम्हाला ब्रेकअप करावं लागलं. मी रडत होते, तोही रडत होता. आपण संपर्क ठेवू असं म्हणाला होता, पण काळ बदलला. मी राहुलशी लग्न केलं. आर्यनचा काहीच पत्ता नव्हता. आज अचानक त्याचा नंबर मोबाईलमध्ये शोधला. सेव्ह होता, पण कधीच डिलीट केला नव्हता. मनात विचाराचं वादळ उठलं. श्यामल, हे काय करतेस? तू विवाहित आहेस. पण दुसऱ्या क्षणी एकटेपणा जाणवला. फक्त बोलायचं, कसं आहे विचारायचं, दुसरं काही नाही. हात थरथरत होता. शेवटी रात्री 10:25 मी कॉल केला. 2 रिंग, 3 रिंग आणि त्याने उचलला. हॅलो. त्याची आवाज अजूनही तशीच मऊ आणि खोल होती. मी थोडं उटमळले. आर्यन, मी श्यामल बोलत आहे. काही सेकंद शांतता पसरली. मग त्याने आश्चर्याने म्हटलं, श्यामल, खरंच? वाव, किती वर्षे झाली? 8 वर्ष ना? हो, 8 वर्ष, मी हलक्या आवाजात म्हटले. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. त्याने विचारलं, कशी आहेस? कुठे राहतेस? काय करतेस? मी सांगितले की मुंबईतच आहे. लग्न झाले. नवरा बँकेत आहे. तोही म्हणाला, दिल्लीहून आता मुंबईतच शिफ्ट झालोय. एका IT कंपनीत काम करतोय. त्याचा स्वर ऐकताना जुन्या आठवणी जिवंत झाल्या. तो हसला तेव्हा जुनं कॉलेजचं हसणं आठवलं. एकटी आहेस का आज? त्याने हळूच विचारलं. हो, नवरा बाहेरगावी गेलाय. मग पुन्हा शांतता. मी धाडस करून म्हटलं, आर्यन, भेटायचं का? फक्त थोडं बोलायचं आहे. खूप दिवस झाले. तो थोडा वेळ काही बोलला नाही. मग म्हणाला, श्यामल, तुला खात्री आहे ना? मी येतो, पण तू आरामात असशील तरच. हो, ये ना, मी वाट पाहते. फोन ठेवल्यावर माझं हृदय जोरजोरात धडत होतं. काय करते मी? पण मनात एक गोड अस्वस्थता होती. मी घर नीट केलं. दिवाणखान्यात फुलदाणीमध्ये फुलं ठेवली. साडी नेसली. हलकीशी मेकअप केला. 10 मिनिटात दाराची बेल वाजली. दार उघडलं तेव्हा तो उभा होता. उंच, स्मार्ट, ब्लॅक शर्ट आणि जीन्स, डोळ्यातील जुनी ओळख. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. काही सेकंद शब्दच फुटेना. ये आत, मी म्हणाले. तो आत आला. घर पाहत होता. छान आहे घर. आम्ही दिवाणावर बसलो. मी चहा आणला. सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. मग हळूहळू बोलणं सुरू झालं. तू अजूनही तशी सुंदर दिसते श्यामल, तो हसत म्हणाला. मी लाजले. तूही चांगला दिसतोस. वेळ थांबला आहे का तुझ्याकडे? आम्ही कॉलेजचे किस्से काढले. तो आठवणीत हरवला. आठवतं का त्या बागेत बसून तू मला गाणी म्हणून दाखवायचीस? मी हसले. हो, आणि तू नेहमी म्हणायचंस की माझं गाणं ऐकून तुला शांती मिळते. त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या हाताची ऊब जाणवली. तुला सोडून जाण्याची मला आजही पश्चाताप आहे. मी प्रयत्न केला होता संपर्क ठेवायचा, पण मला माहीत आहे, मी म्हणाले. डोळ्यात पाणी आलं. मग आयुष्य पुढं गेलं. त्याने माझ्या हातावर हळूहळू बोटं फिरवली. आज तुला एकटी पाहून वाईट वाटलं, पण आलो तेव्हा बरं वाटलं. आम्ही जवळजवळ बसलो. त्याने माझ्या केसातून हात फिरवला. मी त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. खूप दिवसांनी कुणाची तरी ऊब जाणवत होती. मनात विचार येत होते, हे चुकीचं आहे, पण का इतकं सुखद वाटतंय? आम्ही बोलत राहिलो. रात्रीचे 1 वाजले, 2 वाजले. वेळ कधी गेला कळलंच नाही. त्याने माझ्या कपाळावर हळूच किस केलं.
तू माझ्यासाठी नेहमीच खास राहिली आहेस श्यामल. मला रडू आलं. मी त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी जुनं प्रेम, एकटेपणा आणि नवीन ओढ याचा मिलाप झाला. रात्र अजून पुढे होती. आर्यनच्या मिठीत मी काही क्षण शांत राहिले. त्याच्या छातीचा ठोका ऐकू येत होता. खूप दिवसांनी असं कुणाचं तरी हृदय जवळून ऐकायला मिळालं. मी हळूच त्याच्यापासून थोडं दूर झाले. आर्यन, चल दिवाणखान्यात बसू. रात्रीचे 2 वाजले आहेत, पण झोप येत नाही. तो हसला. मलाही येत नाही. तुझ्याशी बोलायचं इतकं काही आहे. आम्ही पुन्हा दिवाणखान्यावर बसलो. मी त्याच्यासाठी पुन्हा चहा गरम करून आणला. त्याने कप घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, श्यामल, तुझ्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. पण तुझं सुख बघून मी स्वतःला समजावलं होतं. मी खाली पाहत म्हणाले, राहुल चांगला आहे खरंच, पण कधी कधी मला त्या जुन्या दिवसाची आठवण येते, जेव्हा आपण दोघे कॅम्पसवर बिनधास्त फिरायचो, स्वप्न रंगवायचो. आर्यनने माझा हात आपल्या हातात घेतला आणि बोटे हळूहळू कुरवाळली. आठवतं का ते पावसाच्या दिवशी आपण लायब्ररीच्या मागे उभे राहून भिजत होतो. तू थंडीने कापत होतीस. मी तुला माझ्या जॅकेटने गुंडाळलं होतं. मी हसले. डोळ्यात पाणी तरळलं. हो, तेव्हा वाटायचं की आपण दोघे कधीच वेगळे होणार नाही. पण आयुष्य वेगळंच काहीतरी घेऊन आलं. तो माझ्याजवळ सरकला. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर पाहत होते. आज तुला एकटी बघून मनात एकदम जुनं प्रेम जागृत झालं. मी यायला नको होतं का? नाही, यावंसं वाटलं. खूप एकटं वाटत होतं. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्याने मला हळूच जवळ ओढलं. त्याच्या शरीराची ऊब मला पूर्णपणे घेरून टाकत होती. मनात विचार येत होता, हे काय चाललंय? मी काय करते? पण दुसऱ्या बाजूला एक गोड शांती जाणवत होती. आम्ही बराच वेळ अशाच बसलो. तो माझ्या केसातून हात फिरवत होता. कधी कधी गालावरून हळू स्पर्श करत होता. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, आदर होता. मीही त्याच्या हातावर हात ठेवला. आर्यन, तू कधी लग्न केलं नाहीस? तो शांतपणे म्हणाला, केलं नाही, कारण मला तुझ्यासारखी कोणी भेटलीच नाही. तू माझ्या मनात इतकी रुतून बसली की दुसऱ्याकडे लक्षही गेलं नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या मनात एक उबदार लाट आली. मी त्याच्या गळ्यात हात टाकला आणि त्याला घट्ट मिठी मारली. मला देखील तू खूप आवडत होता, पण मी स्वतःला समजत होते की आता नवं आयुष्य आहे. त्याने माझ्या कपाळावर, नंतर गालावर हळूहळू किस केलं. ते चुंबन इतकं मऊ आणि भावूक होतं की सगळं शरीर शहारलं. मी त्याच्या ओठावर ओठ टेकवले. पहिलं चुंबन खूप हळू होतं, जणू काळ विसरला. मग दुसरं, तिसरं. हळूहळू आमची ओढ वाढत चालली होती. त्याचे हात माझ्या पाठीवरून प्रेमाने फिरत होते. मी त्याच्या छातीला घट्ट धरून राहिले. श्यामल, तुला दुखवायचं नाही मला. तो कुजबुजला. मला माहीत आहे. मी त्याच्या कानात म्हणाले, आज फक्त तुझ्याशी राहायचं आहे. आम्ही हळूहळू बेडरूममध्ये गेलो. लाईट बंद केली. खोलीत फक्त छोटी नाईट लॅम्प जळत होती. तो मला बेडवर घेऊन बसला. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. त्याने माझ्या साडीचा पदर हळूच सांभाळला, जणू काही मोठी जबाबदारी घेतली. आम्ही पुन्हा बोलू लागलो. त्याने माझ्या कॉलेज लाईफबद्दल, माझ्या स्वप्नांबद्दल विचारलं. मी त्याला सांगितलं की आता मी घर सांभाळते, पण कधी कधी स्वतःला हरवल्यासारखं वाटतं. तो मला जवळ घेत म्हणाला, तू कधीच हरवली नाहीस. तू नेहमी माझ्या मनात होतीस. त्याचे शब्द, त्याचा स्पर्श, त्याची नजर, सगळं मला पूर्णपणे वाहून घेत होतं. आम्ही एकमेकांना मिठीत घेतलं. रात्र पुढे सरकत होती. कधी आम्ही फक्त एकमेकांच्या उभे शांत बसत होतो, कधी हसत होतो, कधी जुनी गाणी गुणगुणत होतो. त्याने मला घट्ट धरलं होतं, जणू कधी सोडणारच नाही. मनात अपराधीपणा येत होता, पण त्याच्याबरोबर एक भावनिक पूर्णता जाणवत होती. आर्यन मला पूर्णपणे समजून घेत होता. त्याच्या स्पर्शात फक्त प्रेम होतं, ओढ होती. आम्ही रात्रभर अशाच एकमेकांत हरवत राहिलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता. खिडकीतून येणारा पावसाचा आवाज आमच्या श्वासासोबत मिसळला होता. तो माझ्या कानात कुजबुजला, आजची रात्र आपली आहे श्यामल, उद्या काय होईल ते उद्या बघू. मी त्याच्या छातीवर डोके ठेवून म्हणाले, हो, आज फक्त आपण दोघे आहोत. रात्र खूप खोलवर गेली होती. बेडरूममध्ये फक्त छोटी लॅम्प जळत होती आणि बाहेर पावसाचा आवाज येत होता. आर्यन मला घट्ट धरून बसला होता. त्याच्या हाताची ऊब माझ्या शरीरभर पसरली होती. मी त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याचे धडधडते हृदय ऐकत होते. मनात हजार विचार येत होते. मी काय करते? राहुलला हे कळलं तर? पण त्याचवेळी आर्यनच्या जवळीकमुळे एक प्रकारची शांती मिळत होती, जिची वर्षानुवर्षे तीव्रता वाटत होती. श्यामल, त्याने हळू आवाजात म्हटलं, तुला खरंच काय हवं आहे आज? फक्त एक रात्र की जास्त काही? मी थोडा वेळ शांत राहिले, मग म्हणाले, आज फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे आर्यन. बोलायचं, जुन्या गोष्टी आठवायच्या आणि थोडं स्वतःला विसरायचं. उद्या सकाळी सगळं पूर्वीसारखं होईल.
त्याने माझ्या केसातून हात फिरवला. त्याचे बोटे माझ्या गालावरून हळू सरकले. मला तुझे दुःख दिसतंय. लग्न झाल्यावरही तू पूर्ण सुखी नाहीस असं वाटतंय. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. राहुल चांगला आहे खरंच. तो मला कधी दुखवत नाही. पण त्याचा व्यस्तपणा कधी कधी वाटतं. मी फक्त घर सांभाळणारी एक व्यक्ती आहे, त्याची पत्नी नाही. तुझ्याबरोबर तेव्हा जसं वाटायचं की मी पूर्ण आहे, तसं आता क्वचितच वाटतं. आर्यननं मला अधिक जवळ ओढलं. आमचे ओठ पुन्हा एक झाले. हे चुंबन खूप भावूक आणि उत्कट होतं. जणू वर्षानुवर्षाची दरी भरून काढायची होती. त्याचे हात माझ्या पाठीवरून प्रेमाने फिरत होते. मीही त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला घट्ट धरलं. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, ओढ होती आणि एक प्रकारची भूक होती, जी फक्त भावनिक नव्हती. तू माझ्यासाठी नेहमी खास राहशील. तो कुजबुजला. आज मी तुला जे प्रेम देईल ते तुझ्या मनात कायम राहील. आम्ही एकमेकात हरवत गेलो. तो मला हळूहळू मिठीत घेत होता. आमच्या शरीरात जुनी ओळख जागी झाली होती. मी त्याला पूर्णपणे स्वीकारलं. त्या क्षणी कुठलेही नियम, कुठलीही भीती नव्हती. फक्त आम्ही दोघं आणि आमचं प्रेम. त्याने मला जणू पूर्णपणे आपली बनवलं. प्रत्येक क्षणात मी त्याला अनुभवत होते. त्याचे स्पर्श, त्याची श्वास आणि त्याची काळजी. कधीतरी आम्ही थोडे थांबलो. त्याने मला पाणी आणून दिलं. आम्ही बेडवरच बसून बोलत राहिलो. आठवतं का, तू नेहमी म्हणायचीस की एक दिवस मोठं घर घेऊ आणि त्यात आपली छोटीशी दुनिया बनू. मी हसत म्हणाले. तो हसला. हो, आणि तू म्हणायचीस की त्यात भरपूर पुस्तकं आणि संगीत असावं. आम्ही दोघे हसत राहिलो. पण हसण्याच्या मागे एक गोड दुःख होतं. रात्र पुढे सरकत होती. आम्ही पुन्हा एकमेकांना जवळ घेतलं. यावेळी आमचा संबंध अधिक गहन झाला. मी त्याला पूर्णपणे दिलं आणि त्यानेही मला पूर्णपणे घेतलं. त्याच्या स्पर्शात प्रेम, आदर आणि उत्कटता सगळं होतं. मी त्याच्या कानात कुजबुजले. आर्यन, तू मला आज खूप जिवंत करून टाकलास. तो माझ्या कपाळावर किस करत म्हणा. तू माझी आहेस श्यामल. आज तरी मनात अपराधीपणा येत होता, पण त्याच्याबरोबर एक भावनिक पूर्तता जाणवत होती. मी वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या भावना आज मुक्त झाल्या होत्या. आर्यन मला समजून घेत होता. माझ्या प्रत्येक भावनेला उत्तर देत होता. आम्ही थकूनही एकमेकांना सोडायला तयार नव्हतो. कधी आम्ही फक्त एकमेकांच्या उभेत पडून राहत होतो, कधी हातात हात घालून बोलत होतो. बाहेर पाऊस जोरात पडत होता. खिडकीतून येणारा थंड वाराही आमच्या गरम श्वासासोबत मिसळत होता. मी त्याच्या छातीवर डोके ठेवून म्हणाले, उद्या तू जाशील आणि मी पुन्हा एकटी राहील. पण आजची रात्र ही कायम आठवण राहील. आर्यनने माझे डोळे पुसले. मी तुला पुन्हा भेटू इच्छितो, पण तुझं सुख मला महत्त्वाचं आहे. तू जे ठरवशील ते बरोबर. रात्रभर आम्ही अशाच प्रेमात बुडालो होतो. कधी बोलत, कधी शांत राहत, कधी एकमेकांना घट्ट धरून. प्रत्येक क्षणात भावना होती, प्रेम होते आणि एक गोड अस्वस्थता होती. मी आर्यनला पूर्णपणे अनुभवत होते आणि तो मला. पावसाचा आवाज हळूहळू कमी होत चालला होता. खिडकीतून पहाटेचा हलका प्रकाश आत येऊ लागला. आर्यन अजूनही मला घट्ट धरून झोपलेला होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्याचे डोळे बंद होते, पण चेहरा शांत आणि समाधानी दिसत होता. माझ्या मनात रात्रभर घडलेल्या सगळ्या घटना फिरत होत्या. एका बाजूला अपराधीपणा, दुसऱ्या बाजूला एक गोड आठवण. मी हळूच त्याच्या केसात हात फिरवला. तो जागा झाला आणि मला पाहून हसला. सकाळ झाली का, त्याने मला जवळ ओढत विचारलं. हो, लवकरच तुला जायला हवं. राहुल संध्याकाळी येणार आहे. त्याने मला मिठीत घेतलं. आम्ही जणू थोडा वेळ अशाच पडून राहिलो. त्याने माझ्या कपाळावर, गालावर आणि ओठावरून हळूहळू किस केला. श्यामल, ही रात्र मी कधीही विसरणार. तू मला पुन्हा जिवंत करून टाकलंस. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले, मलाही. पण आर्यन, हे आपलं शेवटचं भेटणं असावं. मी राहुलशी प्रामाणिक राहू इच्छिते. आजची रात्र ती फक्त आपल्या जुन्या प्रेमाची आठवण म्हणून राहू दे. तो शांतपणे ऐकत होता. मग म्हणाला, मी तुला जबरदस्ती करणार नाही, पण तुझं मन नेहमी माझ्याकडे असेल तर सांग. मी तुझ्यासाठी नेहमी तयार आहे. आम्ही उठलो. मी त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता तयार केला. आम्ही स्वयंपाकघरात बसून बोलत होतो. तो माझ्या दैनंदिन जीवनाबद्दल विचारत होता. मी सांगितलं की घर सांभाळणं, राहुलची काळजी घेणं, कधीकधी मित्रांशी भेटणं असंच चाललंय. पण आतून एकटेपणा जाणवतो. तू खूप बलवान आहेस श्यामल, तो म्हणाला. पण कधीकधी स्वतःसाठीही जगायला शिक. नाश्ता झाल्यावर आम्ही दिवाणखान्यात बसलो. तो माझ्या हातात हात घेऊन म्हणाला, काल रात्री जेव्हा तू मला बोलावलंस तेव्हा मी घाबरलेलाही होतो.
पण आता वाटतं की हे भेटणं अवश्य होतं, आपल्या मनातील गाठ सोडवायला. मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, हो, मीही वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या भावना आज मुक्त केल्या. तुझ्यामुळे मला पुन्हा स्वतःला जाणू लागलं की मी फक्त कुणाची पत्नी नाही, मी श्यामल आहे. आर्यनने मला शेवटची मिठी मारली, खूप घट्ट, खूप प्रेमाने. मी तुला कधीही त्रास देणार नाही, पण तुझी आठवण कायम राहील. त्याने माझ्या कानात कुजबुजलं, तू माझ्या हृदयात नेहमीच राहशील. तो निघाला. दारापर्यंत मी त्याला सोबत गेले. तो गेला तेव्हा मी दार बंद केलं आणि भिंतीला टेकून उभी राहिली. डोळ्यातून आसू वाहू लागले. रात्रभरची ऊब अजूनही शरीरावर होती, पण मनात एक रिकामेपणा जाणवत होता. मी बेडरूममध्ये गेले. बेड नीट केलं. खोलीतल्या खुणा नाहीशा केल्या. जणू काही रात्रभर काही घडलंच नाही. मग मी आरशासमोर उभी राहिले. स्वतःला पाहिलं. श्यामल, तू काय केलंस? मनात विचार आला, पण दुसऱ्या क्षणी स्वतःला समजावलं. कधी कधी मनाला हवं असतं. ती ऊब, ती मिळाली. आता पुढे जायचं. राहुलचा फोन आला. मी संध्याकाळी 7पर्यंत येईल. काय करतेस? मी सामान्य आवाजात म्हणाले. घर सांभाळते आहे, वाट पाहते. फोन ठेवल्यावर मी खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर सकाळचा सूर्य चमकत होता. पावसानंतरची हवा खूप स्वच्छ होती. मनात आर्यनची आठवण होती, त्याचे स्पर्श, त्याचे शब्द, त्याची मिठी. पण त्याचबरोबर राहुलची जबाबदारी जाणवत होती. मी निर्णय घेतला की ही रात्र एक गोड, खास आठवण म्हणून राहील. मी पुन्हा आर्यनला भेटणार नाही. राहुलशी प्रामाणिक राहील. दिवसभर मी घर नीट केलं, स्वतःला व्यस्त ठेवलं. संध्याकाळी राहुल आला. तो थकलेला दिसत होता. मी त्याला चहा दिला. जेवण वाढलं. तो म्हणाला, तुला एकटी सोडून गेलो, कंटाळा आला नसेल ना? ती हसून म्हणाली, नाही, मी ठीक होते. रात्री आम्ही एकत्र बेडवर बसलो. राहुलने मला जवळ घेतलं. मी त्याच्या छातीवर डोके ठेवलं. मनात आर्यनची आठवण होती, पण मी ती दाबून टाकली. आयुष्य पुढे जातं, मी स्वतःला म्हणाले. त्या रात्री मी आर्यनला शेवटचं धन्यवाद म्हटलं, मनातून. त्याने मला दिलेली ऊब, प्रेम आणि भावनिक जोड कायम राहील. पण माझं घर, माझं नवं आयुष्य मला प्रिय आहे. कधी कधी अशा रात्री आपल्याला स्वतःला पुन्हा शोधायला मदत करतात. मी डोळे मिटले. उद्या पुन्हा नवीन दिवस सुरू होईल. धन्यवाद.